राज्यातील शेतकऱ्यांमध्ये दूध आणि शेतीमालाच्या हमी भावावरून प्रचंड असंतोष असून अनेक शेतकरी संघटना विविध ठिकाणी आंदोलन करीत आहेत। दूध दरवाढीबाबत शासनाने कायमस्वरूपी कायदा करावा, प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या दुधाला 40 रुपये दर मिळावा, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, तसेच कांदा आणि इतर शेतीमालाला योग्य हमीभाव द्यावा या मागण्यांसह खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली तसेच महाविकास आघाडीच्या वतीने अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी खासदार निलेश लंके यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी खासदार निलेश लंके यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे। पालकमंत्र्यांकडे दुग्ध विकास खातं आहे, त्यांच्या हातात जर शेतकऱ्याची जाणीव असेल तर त्यांनी आज शेती आपलं दुधाला हमीभाव देणं गरजेचं आहे। दूध दराबाबत त्यांनी गृहमंत्र्यांची अरे गृहमंत्र्याचा दुधाचा काय संबंध आहे? संबंधित मंत्र्यांना भेटलो, पियुष गोयलांना भेटलो, मी आणि सुप्रियाताई होते, आपल्या राज्यातले काही खासदार होते, बगरे होते, बजरंग बाप्पा होते, आम्ही कल्याण काळे होते, आम्ही 4-5 जण भेटलो। त्यांनी सांगितलं दुधाचा प्रश्न हा राज्याच्या पातळीवरला आहे, त्यांनी आम्हाला सांगितलं। आणि गृहमंत्र्याचा दुधाचा काय संबंध आहे? उगा लोकांची दिशाभूल करायचं, काहीतरी लोकांना पेपर चुकीच्या बातम्या छापून आणायचे, हे आता चालणार नाही। माझ्या शेतकऱ्यांच्या दुधाला बाजारभाव मिळाला पाहिजे। आज जर या ठिकाणी थांबणार नाही आम्ही, मुंबईच्या राजधानीत सुद्धा मोठं आंदोलन उभं करू, लाखो लोकांच्या, लाखो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये।